22 जानेवारीला रामलिंग बेट येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, 4000 भाविकांसाठी महाप्रसाद। दिनांक 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी येथे होणाऱ्या रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आज देशभरात आनंदाचे वातावरण असून हर घर राम हर घर अयोध्या हा नारा लक्षात घेता त्या अनुषंगाने बहेत तालुका बाळवा येथील कृष्णाकाठी बसलेले पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामलिंग बेट सुद्धा या सोहळ्यासाठी सजले आहे। बहे गावातील युवक तरुण मंडळांनी मंदिर आणि मंदिर परिसर स्वच्छ करून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे। गेल्या 7 दिवसांपासून या राम मंदिर परिसरात बहेगावच्या ग्रामस्थांच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत। या सोहळ्याचा प्रमुख दिवस 22 जानेवारी रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना या दिवशी रामलिंग येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। 4000 भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले असल्याचे बहेगावातील नागरिकांकडून सांगण्यात आले। पाहूया। इथे प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेले रामलिंग बेट हे बहेगावमध्ये आहे। तर इथे 11 मारुतीपैकी एक मारुती रामदास स्वामींनी स्थापन केलेला, त्यापैकी एक मारुती आपल्या गावामध्ये आहे। तर इथे सर्वांनी आता जो उत्सव होणार आहे त्या उत्सवासाठी जी तयारी केलेली आहे, तिथं गावातील रामदूत युथ फाउंडेशन असेल किंवा जी काही गणेश मंडळ असतील, गावातली सर्व ग्रामस्थ असतील, त्यांच्या माध्यमातून इथं साफसफाई, ग्रामपंचायत बाई यांच्या वतीने साफसफाई असेल किंवा इथं जी सजावट केलेली आहे, असा कार्यक्रम म्हणजे आमच्या ह्याच्यात होतोय हे आमचं नशीबच म्हणायचं। किंवा आता त्या 22 तारखे दिवशी आपल्या इथं जो कार्यक्रम होणार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे की इथं सर्व भाविक भक्तांना प्रसादाची सोय किंवा हे असं होणार आहे। इथं सर्व लोकांनी येऊन स्वच्छता करून किंवा देवळाची डागडुजी काय असेल ते करून लाइटिंग वगैरे करून असं सर्व व्यवस्थित केलेलं आहे। नमस्कार। प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या पावन आमच्या बहेन गावामध्ये अयोध्ये येथील प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 22 जानेवारी सोमवार या रोजी जो सोहळा होतोय, संपूर्ण देशाचं लक्ष ह्या सोहळ्यासाठी लागून राहिले आणि आम्ही आमचं नशीब एवढ्यासाठी समजतो की सांगली जिल्ह्यातली अयोध्या नगरी म्हणून आणि आमच्या पदस्पर्शात श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी, या भूमीमध्ये 22 तारखेला आम्ही आमच्या संपूर्ण गावाच्या वतीनं, संपूर्ण पंचक्रोशीतल्या रामभक्तांच्या वतीनं इथं मोठ्या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये आम्ही प्रचंड मोठा महाप्रसाद आयोजित केला आहे। 4 ते 5 हजार लोकांचा महाप्रसाद आयोजित केला आहे। त्याच्याबरोबर गीत रामायण आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे। भावगीत भक्तिगीत यांचा सुरेल असा कार्यक्रम ठेवलेला आहे। अतिशय उत्कृष्ट पद्धतीची जी उत्तम भजनं आहेत त्या सगळ्यांच्या भजनांचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि याचबरोबर इथं आमच्या गावात असलेले सर्व बडवे मंडळी यांनी रामरक्षा, रामनाम स्तोत्र, त्याच्यानंतर अभिषेक, होम, हवन हे ठेवलेलं आहे। आणि बाहेरून आलेले जे ब्राह्मण आहेत त्यांनी लघुरुद्र, महारुद्र याचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर ह्या सगळ्या कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी दीपोत्सवाचा मोठा कार्यक्रम होणार आहे। त्यामध्ये संपूर्ण गावाचं, सगळ्या महिला वर्गाचं सहकार्य लाभलं आहे। त्या सगळ्यांचं मिळून आपण तो दीपोत्सव साजरा करतोय। आता या कामी आमच्याबरोबर गावातले सगळे मंडळी, आता मी सगळ्यांची नावं अगदी ठराविक तुम्हाला सांगतो की माझ्याबरोबर युद्धराज थोरात आहेत, त्याच्यानंतर संजय पाटील आहेत, त्याच्यानंतर शरद पवार आहेत, त्यानंतर काशीनाथ ओबाले आहेत, पांडुरंग शेवाळे आहेत आणि सगळ्यात मोठा रोल बजवणारे आमचे नारायण कुंभार आहेत। अशा आसन मानसिंग पाटील आहेत, अनेक वैभव पाटील आहेत, त्याचबरोबर संजय मुळीक आहेत, धनपाल थोरात आहेत, त्याच्यानंतर विकास पाटील आहेत, केदारी पाटील आहेत। ह्या सगळ्यांचं असंख्य मंडळींनी ह्यासाठी योगदान दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे आणि ह्या सर्वांचं मनपूर्वक आभार तर मला मानावंच लागेल। पण ह्याचबरोबर अतिशय मेहनतीपूर्वक जे काही काम केले त्या अनेक लोकांनी, त्या रामभक्तांनी, विशेष करून देणगीदारांनी गावातल्या, कोणी तांदूळ दिला आहे, कोणी गहू दिले, कोणी तेल दिले, त्याचबरोबर कोणी सेवा केलेली आहे। आणि याहीपेक्षा तरुण वर्गाचं रामदूत जो आमचं हे आहे सेवा मंडळ आहे आमच्यातला,
त्या रामदूत सेवा मंडळाचं कौतुक करावं तेवढं, कारण त्यांनी इतके 2 ते 3 दिवस सेवा केलेली आहे. संपूर्ण मंदिर धुवून काढलेलं आहे, स्वच्छता परिसर केलेले आहे. त्याचबरोबर शाळेचे सगळे विद्यार्थी आलेले आहेत, शाळेच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण लोकांनी मुलांनी स्वच्छता केलेली आहे. अनेक लोकांचं सहकार्य यामध्ये झालेलं आहे. हा सोहळा दैदिप्यमानाने बघण्यासारखा आहे. माझं असं मत आहे की सर्व लोकांनी, विशेष करून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्यांनीच 22 तारखेला उपस्थित राहावं. ह्या सोहळ्याचं प्रक्षेपण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवावं ही माझी नम्र विनंती आहे. सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.